ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पूर्णाची कल्पना इथे बसलेली असतानाच प्रिया तिथे पिशव्या घेऊन जड आलेली असते. प्रियाला एवढं दमलेलं बघूनच ना आता सायली आलेली असतानाच पूर्णाची आणि कल्पना विचारतात, काय गं एवढं कुठे गेला होतात? त्यावर सायली म्हणत असते की मी मार्केटमध्ये सामान बघत होते, पण तेवढ्यातच ना मला प्रिया दिसली. मग मी प्रियाला म्हटलं की चल अनायसे तू आलीच आहेस तर महिन्याभराचं राशन भरून घेऊया, म्हणूनच महिन्याभराचं सगळं सामान मी आणलेलं आहे असं देखील आता ती म्हणत असते. तर पूर्णाजी आणि कल्पना सायलीला म्हणतात, ते एकंदर बरंच केलंस, सगळं सामान घेऊन आलीस, ते नाहीतरी प्रॉब्लेम हे होतच राहतात, काही ना काही जब सामान असलेलं बरं. त्याच वेळेला बिमल विचारते, काय मग ताई, तन्वी ताई, तुम्ही सगळं सामान आणलं आहे ना? म्हणजे तुम्ही मला म्हणत होतात त्याप्रमाणे मला असं वाटलं की राहायलात विसरला असाल, रात्रीचं सामान काहीतरी राहिलं होतं, त्याच आणायला तन्वीताई बाहेर गेल्या होत्या असं देखील बिमल आता बोलत असते. मग कल्पना आणि पूर्णाजीसुद्धा प्रियाची मजा घेत असतात. आता प्रियाला त्या दोघीही जणी म्हणतात की अगं थांब, आणि पूर्णाजीला ना आता प्रियाला काही पोळ्या वगैरे शिकवायच्या असतात, ज्या वेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणून पूर्णाजी आता प्रियाला म्हणत असतात की चल आता ही मला वेळ आहे, मी तुला पटकन पोळ्या बनवून शिकवते कशा करायच्या त्या. सायली म्हणत असते की मी चल आता येते, पण सायली जेव्हा निघत असते तेव्हा प्रिया म्हणते की आता तू कुठे निघालीस? प्रियाला असं वाटते की सायली आता कुठे जाणार नाही, पण सायलीने प्रियाला बरोबर घरात आणून बसवलेलं असतं आणि पूर्णाजींच्या तावडीत दिलेलं असतं. पूर्णाजी म्हणतात की तू जेव्हा बाहेर जातेस तेव्हा तुला कोण विचारते का कुठे जात आहे, काय जात आहे? बाहेर जाणाऱ्याला विचारायचं नसतं की कोण कुठे जात आहे ते, त्यामुळे ना शांतच बस असं बोलून आता तिला शांत केलं जातं. दुसरीकडे बाहेर येऊन सायली लगेच अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला विचारते की कुठे यायचं आहे. अर्जुन तिला लोकेशन पाठवतो, त्याच लोकेशनला आता बरोबर सायली जायला निघते. आता सायली आणि अर्जुन त्या स्कूलमध्ये गेलेले असतात जिथून त्यांना ही माहिती काढायची असते. तर आता सायलीही तिथे जाऊन बरोबर पोहोचते. अर्जुन आणि सायली दोघंही जण मिळून तिथे असणारं रजिस्टर बघतात. त्या रजिस्टरमध्ये काय काय माहिती सापडते या सगळ्याचा आढावा ते दोघंही जण घेत असतात. मग त्या रजिस्टरमध्ये बबली सदाशिव लोखंडे हे नाव दिसतं आणि तिथे तिच्या बहिणींची नावं, त्यासोबत मैनावती म्हणून आईचं नाव, त्यासोबत जन्मतारीख, हे सगळं काही त्यांना दिसलेलं असतं. सायली आता अर्जुनला म्हणते, पटकन मोबाईलमध्ये ह्याचा फोटो काढून घ्या ना. रीना, टीना, मीना, विना या सगळ्यांची नावंसुद्धा त्यामध्ये असतात आणि त्यामुळेच ना आता अर्जुनला पूर्ण खात्री पडते, बबली म्हणजेच ही प्रिया असणार आहे आणि त्याचा फोटो अर्जुन मोबाईलमध्ये काढून घेतो. अर्जुन मोबाईलमध्ये याचा फोटो काढून घेतल्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघंही जण तिकडनं निघतात. इकडे मात्र आता कल्पना जी असते ती मात्र आता म्हणत असते की एकंदरीत ना बरंच झालं प्रिया, आता तुला ना बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थितपणे आम्ही शिकवतो, तसं तसं एक एक गोष्टी करायला घे, आणि तुलाही माहिती आहे ना नंतर धावपळ किती होते ते. असं बोलून प्रियाला मुद्दामूनच ना आता सगळ्या ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये तिला गुंतवून ठेवलं जातं ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की हो मला कळतं आहे तुम्हाला सगळ्याची घाई आहे, पण थांबा मी बनवते आहे. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन एका दुकानामध्ये बसलेले असतात, म्हणजे ते हॉटेल असतं आणि तिथे बसून ते दोघंही जण घडलेल्या प्रकाराचा विचार करत असतात की काय आहे आणि काय नाही ते. त्याच वेळेला त्यांना ब्लड ग्रुपच्या दिवशीचा तो प्रसंग आठवतो की त्याचं ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह होतं ते. आणि त्यानंतर आता अर्जुनला तो प्रसंगसुद्धा आठवतो की ज्या दिवशी त्याच्या समोर ना तन्वी आली होती आणि तिने सांगितलेलं होतं की मीच तुमची तन्वी आहे म्हणून, तो प्रसंगसुद्धा आठवतो. त्यानंतर ब्लड ग्रुपचा तो क्षणही त्यांना आठवतो, डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं काही. मग आता जेव्हा त्यांच्यासमोर हे सगळं सत्य आलेलं असतं ना तेव्हा मात्र दोघंही जण आता विचार करत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली बोलत असताना सायलीला तो प्रसंगसुद्धा आठवतो. सायलीने पाहिलेलं होतं की त्या गाठोड्यामध्ये जे सगळं सामान होतं ते सगळं काही प्रियाचं होतं, म्हणजे मला चुकीचं भासवलं गेलं, माझ्याकडे ते गाठोडं होतं ते खरं तर प्रियाचं होतं आणि त्या प्रियाच्या गाठोड्यामध्ये सगळ्या काही गोष्टी होत्या. हे सुद्धा आता इकडे असणारी सायली अर्जुनला बोलत असते. सायली जेव्हा अर्जुनला आता या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे आपला नेहमीच निशाणा हा चुकत होता,
आता नाही, आता त्या तन्वीचंच म्हणजे त्या प्रियाचं काही खरं नाही असं बोलून आहे ना तो घाईघाईने कॉफी पितो. कारण त्याला असं होत होतं की कधी एकदा घरी जाऊन सगळ्या काही गोष्टी सगळ्यांना सांगतो येते. असंच त्याला आता झालेलं असतं आणि त्यामुळेच ना त्याची खूप जास्त तारांबळ उडालेली असते आणि त्याला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आपण जाऊन सगळ्यांसमोर बोलाव्यात. पण सायली त्याला आता शांत करत असते आणि कोणत्याही या सगळ्या गोष्टींची घाई करू नका. तुम्हाला कळतंय ना, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते. जर तुम्ही घाई केलीत तर त्याचे परिणाम किती वाईट होतील ते. कारण आपण घाई करायला जाऊ पण आपल्याकडे जर पुरावेच नसतील ना तर आपण ना काहीच करू शकणार नाही आहे. या गोष्टी लक्षात येत आहेत का तुमच्या? आपल्याला पुराव्यांची गरज आहे. ती तन्वी माहिती आहे ना घरातल्यांना कसं गुंडाळते ते, म्हणजेच प्रियाबद्दल आता सायली हे सगळं काही बोलत असते. प्रियाबद्दल जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की हो मला कळतंय तू बोलतेस ते तुझ्या गोष्टीही बरोबर आहेत, पण आपण तिला एक्सपोज कधी करायचं? त्याच वेळेला घरातल्या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण विश्वास मिळवून द्यायचा. त्यासाठी आपल्याला पुरावे गोळा करावे लागणार आहेत. फक्त हे 3-4 पुरावे घेऊन आपल्याला चालणार नाही. ती ऐन वेळेला कसंही सगळी बाजू पलटू शकते आणि मग आपणच तोंडावर पडू. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्याकडे जर पुरावे असतील तर आपण निदान घरासमोर सगळ्यांच्या समोर ते मांडू शकू. म्हणूनच आपण थोडा वेळ घेऊया. सगळ्या काही गोष्टी मग नीट होतीलच असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो की एकंदरीत तू बोलतेस ते बरोबर आहे. मी थोडा घाईघाईने विचार करत होतो पण ही गोष्ट माझी चुकते. आपण घाईघाईने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला नको असं मलाही वाटतं असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली बोलत असतानाच आता खरं तर प्रियाबद्दलच त्यांचं डिस्कशन सुरू. नागराजने आपल्याला ते कोडं घातलं पण नागराजला असं वाटलं असेल की आपल्याला त्या कोड्यांची उत्तरं काही मिळणार नाहीत, पण आपण त्या कोड्यांची उत्तरं बरोबर शोधून काढलीत. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सायली आणि अर्जुन बोलत असतात तेव्हा मात्र आता अर्जुनला तेवढ्यातच कॉल आलेला असतो. दुसरीकडे मात्र मैनाने या प्रियाला कॉल केलेला असतो. प्रिया किचनमध्ये काम करत असते. अननोन नंबरवरनं कॉल आलेला असतो. तिने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो आणि ती बोलत असते. तर तिला मैना म्हणत असते, अगं बबली मी बोलते तुझी आई, अगं विसरलीस का? असं बोलून ती आता आवाज करत असते आणि फोन स्पीकरवर असल्यामुळे कल्पनाला आणि त्याचसोबत तिथे असणाऱ्या विमलला तो आवाज आहे ना थोडा ओळखीचा वाटतो. त्यानंतर ती लगेच तो फोन कानाला लावते आणि म्हणत असते की कोण? रॉंग नंबर, रॉंग नंबर असं बोलून ती आता फोन ठेवून देते. कारण तिला असं वाटत असतं की जर आता ह्यांना काही कळलं, ह्यांना संशय यायला नको, यासाठी तिने आता तो फोन ठेवलेला असतो. तो फोन मैनाचा असतो हे तिला कळलेलं असतं पण ती आता फोन कट करते. कारण तो जर फोन चालू ठेवला तर तिला डाऊट येईल. पण दुसरीकडे मात्र आता ती फोनवर बोलायचं म्हणून 2 मिनिटात आलिया असं बोलून किचनमधून जायला निघते. कारण तिला आता या सगळ्याची माहिती गोळा करायची असते की हे सगळं का मैना करत आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे विमल आणि कल्पना म्हणत असतात की आवाज जरा ओळखीचा होता पण नेमका हा आवाज कोणाचा होता ना हे काही केल्या कळत नव्हतं. दुसरीकडे प्रतिमाने सायलीला फोन केलेला असतो आणि प्रतिमा सायलीला म्हणत असते की सायली जरा ना मला तुझ्याशी बोलायचं होतं, तुझ्याकडे वेळ आहे का? प्रतिमाला बोलत असते सायली बोला ना काय झालं आहे? त्याच वेळेला सायली प्रतिमा आत्याला म्हणत असते की काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर प्रतिमा आत्या म्हणतात की प्रॉब्लेम नाही, खरं तर तन्वीबद्दलच जरा बोलायचं होतं. म्हणजे तन्वी माझ्यासोबत असली ना की कधी कधी असं वाटतं ना की ती माझ्याबरोबर नाहीच आहे, म्हणजे ती माझ्या मुलीसारखी मला वाटतच नाही. मग सायली आणि अर्जुन दोघंही जण एकमेकांकडे बघत बसतात. कारण ती जर मुलगी नाहीच आहे तर वाटण्याचा प्रश्नच येत नाही ना. म्हणूनच त्या दोघांना बरोबर कळलेलं असतं की प्रतिमा आत्यांना वाटतंय ते एकंदरीत बरोबरच आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी प्रतिमा आत्याकडनं कळत असतात तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही प्रतिमा आत्या विचार करत असते आणि म्हणत असते की सायली मला या सगळ्यामध्ये तुझी मदत लागणार आहे. म्हणजे मला जवळजवळ तन्वीला ओळखून घ्यायचं आहे. मला असं वाटतंय की माझ्याकडनं काही राहून जातं आहे का? म्हणूनच मी विचार करते की तन्वीसोबत जरा जास्तीत जास्त वेळ घालवावा. मग तू या सगळ्यासाठी काहीतरी ठरवून मला सांगशील ना? हो मी नक्कीच सांगेन असंही आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना
तेव्हा मात्र आता इकडे सायली अर्जुनकडे बघत असते, पण सायलीने आता प्रतिमाला थोडं का होईना धीर दिलेला असतो. म्हणजेच तन्वी ही खरी तन्वीच नाहीच आहे. प्रिया जी आहे ही सुद्धा आता संशय प्रतिमाला येतोय हे देखील आता सायलीला कळलेलं असतं आणि म्हणूनच सायली अर्जुनकडे बघत असते. पण तिने प्रतिमा त्याला सुद्धा सांगितलेलं असतं, तुम्हाला वाटतंय ते स्वाभाविकच आहे तुम्हाला वाटणं, पण तुम्ही काळजी करू नका, आपण याबद्दल नक्कीच विचार करूया आणि तुम्हाला आणि त्याचसोबत जास्तीत जास्त वेळ तन्वीला घालवता येईल यासाठी प्रयत्न करूया. तर दुसरीकडे आता अर्जुनला फोन आलेला असतो चैतन्याचा फोन आल्यामुळे अर्जुन फोन रिसीव करतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की आपल्या एका क्लायंटला अटक झाली आहे आणि मग त्याला आपल्याला सोडवायला जावं लागणार आहे पोलीस स्टेशनला, असंही आता सांगितलं जातं. त्याच वेळेला चैतन्य जेव्हा अर्जुनला ही सगळी गोष्ट सांगतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो ठीक आहे चालेल, पण आपल्याकडे त्याला सोडवण्यासाठी बरेच पुरावे आहेत, काळजी अर्जुन चैतन्याला तो सांगतो की तो हो तोपर्यंत पुढे मी येतो, असं बोलून अर्जुन चैतन्याला जायला सांगतो. दुसरीकडे प्रियाने आता त्या मैनाला फोन केलेला असतो रूममध्ये येऊन आणि त्या मैनाला ओरडत असते आणि म्हणत असते की तुम्हाला काही कळतं का, तुम्ही काय करताय ते, तुम्ही फोन करताय, मी फोन स्पीकरला ठेवला होता, त्या घरातल्या सगळ्यांना ऐकू येत होतं, तुम्हाला डोक्या नावाचा भाग आहे का, असं ती मैनाला म्हणते. मैना म्हणते मी काय करू, माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपला होता ना, म्हणूनच मी बाजूच्या मोबाईलवरनं तुला फोन केला, आता तेच सांगायला फोन केला होता, जरा बॅलन्स करतेस का, म्हणजे पैशांसाठी तुम्ही मला फोन करताय तेव्हा तुम्हाला माझी गरज लागते, नाही त्या वेळेला तुम्ही माझ्याकडे बघतही नाही आहे, मी काही कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला, मला ना सगळ्या गोष्टी बरोबर कळतात, असं देखील आता इकडे असणारी प्रिया म्हणत असते. तर त्याच वेळेला आता प्रिया जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे प्रिया मैनाला सांगत असते की सायली अर्जुन जेव्हा येतील ना तेव्हा त्यांच्यासमोर असताना जरा नीट राहायचं, म्हणजे कसं ते जर आले तर मला गुपचूपपणे मेसेज करायचा, तू जर मेसेज केलास ना तेव्हाच तर मला या सगळ्या गोष्टी कळतील आणि त्यामुळेच ना लक्षात ठेव की या सगळ्या गोष्टी, मग आता ते दोघंही जण आले तरी त्यांच्यासमोर तोंड उघडायचं नाही, हे सुद्धा आता प्रियानं सांगून ठेवलेलं असतं. प्रिया बऱ्याच इन्स्ट्रक्शन देते जेणेकरून आता या सगळ्या गोष्टीवरनं ती आता स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता इथे असणारी अस्मिता ही बसलेली असते शांतपणे आणि तिचं मेडिटेशन करत असते. पण आता खिशामध्ये जे वॉलेट असतं ते गायब झाल्यामुळे सचिनचा नुसता पारा चढलेला असतो. तो म्हणत असतो की माझं वॉलेट यामध्ये होतं ते कुठे गेलं सांग ना, असं बोलून आता तो सारखा तिच्या मेडिटेशनमध्ये व्यत्यय आणायचं काम करत असतो. शेवटी ती मेडिटेशन अर्धवटच सोडते, त्याला थांब म्हणत असते, पण त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो की कुठे आहे, ती त्याला कपाटामध्ये आहे असं करून इशाऱ्याने सर्व बोलत असते, पण तो काही केलं ऐकायला तयार नसतो. तो जेव्हा काही केलं ऐकत नसतो ना तेव्हा मात्र आता ती म्हणते की तुला खरंच ना इतकी घाई झाली आहे का, मेडिटेशन अर्धवटच सोडते आणि ती लगेच जागेवरनं उठते आणि ती आता इकडे तिकडे बघते आणि त्याच वेळेला त्याला पाकीट देते. तर आता ती त्याला म्हणत असते की एवढी काय घाई होती, त्यावर तो म्हणतो अगं मला वाटलं माझं वॉलेट कुठे गेलं, कारण आहे ना सध्या ना माझ्याकडे जास्त पैसे नसतात आणि मग आता असे पैसे असले की मग डोक्याला टेन्शनही असतं की कुठे गेलेत करून, म्हणूनच थोडा विचार करत होतो, बस इतकंच. पण आता इथे मात्र अस्मिता म्हणत असते की इतकं टेन्शन कशाला घ्यायचं आणि मग माझ्याकडे आहेत ना पैसे हे वापर, मग आता ती स्वतःचं क्रेडिट कार्ड देत असते. पण त्याच वेळेला तो म्हणत असतो की मला काय म्हणतील लोक की स्वतःच्या बायकोच्या जीवावर उड्या मारतोयस पण स्वतःला पैसे कमवता येत नाही का, पण तुला तर माहिती आहे ना माझ्या बाबतीत काय झालं आहे, ते सगळं अकाउंट फ्रीज झाल्यामुळे माझी ही सगळी नाकीनव झालेली आहे. अस्मिता त्याला म्हणते की मला कळतं आहे तुझ्याबद्दल, पण आता एक काम कर, तू हे क्रेडिट कार्ड आहे ते ठेवून घे, हे माझंच आहे, पहिल्यांदा मी वडिलांचं वापरत होते पण आता हे माझं आहे स्पेशली, त्यामुळे तू वापर, असंही आता तिने सांगितलेलं असतं. तेव्हाच ना साक्षी त्याला कॉल करत असते, पण साक्षीचे तो कॉल रिसीव करत नसतो, कारण त्याच्यासाठी आता अस्मिता जवळची असते. तो म्हणतो की जेव्हा मला माझं क्रेडिट कार्ड अशा पद्धतीने वापरता येईल तेव्हा मला जे जवळचं वाटेल ना त्यांचाच वापर मी करणार आहे. आता
अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या क्लायंटची सुटका करण्यासाठी म्हणून का होईना आता पोलीस स्टेशनला आलेले असतात. तो आता त्या मस्टर्डवर सही करत असतो. तर तेवढ्यातच ना तिथे आता सही करायला आणलं जातं. ते म्हणजे तिथे असणाऱ्या नागराज आणि महिपतला. नागराज आता अर्जुनला बघत असतो. तर अर्जुनला तो म्हणतो की कधी ना कधी काही ना काही कारणावरनं आपली भेट होतच असते आणि तुम्हाला तर जास्त पोलीस स्टेशनच्या फेऱ्या या माराव्याच लागतात. म्हणजे माझ्यासारखंच झालं आहे की, असं बोलून ना उगाचच तो आता अर्जुनशी बोलायचा प्रयत्न करत असतो. पण अर्जुन देखील ॲटिट्यूडनेच त्याच्याशी बोलतो. त्याला असं वाटत असतं की निदान आता आपण असं त्याच्याशी बोललो तर निदान तो आपल्याकडे गयावया करेल असं नागराजला वाटत असतं. पण अर्जुनला जे कोडं नागराजने घातलेलं असतं त्यामुळे अर्जुन बराच पुढे निघून गेलेला असतो. त्यामुळे नागराजचं स्वप्न हे भंग होतं. नागराजला काही केल्या आता असं वाटत असतं की हा निदान आपल्या हातापाया जोडेल, पण ते सुद्धा त्याच्याकडनं ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच ना त्याला आता थोडं विचित्र वाटत असतं. अर्जुन आता म्हणत असतो की शिक्षा आहे ना तर ती भोगायची. उगाच ना माझ्या कामामध्ये व्यत्यय आणायचा प्रयत्न करायचा नाही. मी माझ्या परीने माझी कामं आहेत ना ती करतो. मग दुसरीकडे मात्र अर्जुन जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता नागराज विचार करत असतो की बहुतेक याला कळलेलं दिसतंय की मी घातलेलं कोडं काय होतं ते, आणि त्यामुळेच आता हा माझ्याकडे एवढ्या ॲटिट्यूडने बघत होता आणि एवढं उत्तर देऊन निघून गेला. तर तेवढ्यातच ना आता तिथे महिपतही आलेला असतो. महिपत लांबूनच आता नागराजला बघतो. नागराजला जसं तो विचार करताना बघतो ना तसा तोही टोमणा मारतो. त्यालाही माहिती असतं की नक्कीच ना हा नागोबा मोठ्या संकटात अडकलेला आहे आणि मग आता स्वतःच काहीतरी करायचं आणि स्वतःच त्या याच्यामध्ये अडकून बसायचं. मग दुसरीकडे आता महिपतनेच तर त्या अर्जुनला सगळं काही सत्य सांगून टाकलं नसेल ना असाही विचार ना आता डोक्यामध्ये त्याच्या येऊ लागलेला असतो. इकडे आता असतं की अस्मिता सगळ्यांसोबत बसलेली असते. तर अस्मिताच्या बाजूला हा सचिनही बसलेला असतो. सचिनला ना सारखे कॉल येत असतात आणि म्हणूनच ना सचिन कॉल कट करत असतो. सचिनला साक्षीचे कॉल येत असतात. तर किचनमध्ये प्रिया कामं करत असते. सगळीजणं मस्तपैकी गुलाबजाम खात असतात आणि तेव्हा ना त्यांचं बोलणं सुरू असतं. मग आता अस्मिताला विचारलं जातं की तू मुलांची नावं ठरवली आहेस का? त्यावर अस्मिता म्हणते की हो, मी ठरवली आहेत मुलांची नावं. 4 नावं काढलीत, त्याच्यातलं एक नाव सिलेक्ट करायचं आहे. मग आता तेच सुरू आहे. मग दुसरीकडे मुद्दामूनच ना अर्जुन आणि अश्विन तिची मजा घेत असतात आणि म्हणत असतात की आम्ही ठरवू का नाव, पण आम्ही ठरवू ना तेच नाव ठेवावं लागेल हां. मग त्यावर अस्मिताला ते चिडत असतात. त्याबरोबर कल्पनाला अस्मिता कंप्लेंट करते, मम्मा तू ह्यांना सांग ना. त्याबरोबर आता कल्पना अश्विनीवर ओरडते आणि म्हणत असते की कशाला रे तिला त्रास देत आहे. मग आता सायलीही तिथे येते. सायली म्हणत असते की मला सांगा ना अस्मिताताई, तुम्ही काही मुलांची नावं ठरवली आहेत ती, म्हणजे कसं आपण विचार करूया. माझ्याही डोक्यात एखादं नाव आहे, मग मीही तुम्हाला सजेस्ट करेन. मग आता कल्पना म्हणत असते की माझ्याही डोक्यात एक नाव आहे, मुलगा झाला तर अंश ठेवायचं आणि मुलगी झाली तर अंशिका. कसं वाटतंय? हो हो, एकदम मस्त आहे. पण त्याच वेळेला मुद्दामून अस्मिता सचिनला सुद्धा विचारते, सचिन तुला आवडलं आहे का रे नाव? तुला आवडतं आहे का बघ ना. पण आता या सचिनचं लक्ष असतं मोबाईलमध्ये, त्यामुळे तो आता इकडे अस्मिताच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो. तो उलट चिडूनच बोलत असतो की तुला काय करायचं आहे ना ते कर, मला विचारू नकोस. तो जेव्हा असं बोलतो ना तेव्हा अस्मिताला खूपच जास्त वाईट वाटतं. अस्मिता आता विचार करत असते की हे सगळं काय आहे ते. मग आता त्यानंतर कल्पनाही म्हणत असते की आपण आहे ना नाव ठरवूया. अगं एवढा विचार करू नको. पण इकडे मात्र आता सचिनचं वागणं खूपच विचित्र होत असतं. अस्मिता अक्षरशः सचिनला सांगत असते की घरात आता सगळीजणं वागतायत ना चांगलं, मग आता तुला काय झालं आहे. पण त्याला ना सारखा या साक्षीचा कॉल येत असतो आणि त्यामुळेच तो कॉल सारखे कट करत असतो. त्याला असं होत असतं की कधी इथून उठून जातोय आणि मी जाऊन त्या साक्षीसोबत बोलतोय, आणि म्हणूनच ना तो आता जेव्हा इथे अस्मितासोबत बोलत असतो तेव्हा चिडचिड करत असतो. कालांतराने तो उठूनही जातो आणि त्यामुळे अस्मिता अक्षरशः डोक्याला हात लावून घेते. आणि हे सगळं बघूनच ना प्रताप आता अस्मिताला सांगतात की बघितलंस का, ह्याच्या वागण्यात ना जराही बदल झालेला नाही आहे, हा अजूनही तसाच आहे. आणि आम्ही ना फक्त
तुझ्याकडे बघून ना ह्याच्यासोबत चांगलं वागतो, नाहीतर आम्हाला ना ह्याच्याशी बोलण्याची सुद्धा काहीच गरज नाही आहे, कारण ना तो त्या लायकीचाच नाही आहे, या भाषेतच ना आता प्रताप बोलत असतात. अस्मिता अक्षरशः मान खाली घालून बसलेली असते. मग सायली आता अस्मिताचा मूड ठीक करण्यासाठी अस्मिताकडे येऊन बोलत असते की बोला ना अस्मिताताई, तुम्हाला मला सांगा ना, काही नावं ठरवली आहेत ती, म्हणजे मी सुद्धा बघते कोणतं नाव फिक्स करायचं ते. त्यावर अस्मिता म्हणते मी आता तुम्हाला नावं सांगणार नाही, जेव्हा बाळ होईल ना तेव्हाच, आता एवढी घाई मी करणारच नाही, असंही आता अस्मिता बोलत असते. त्याबरोबर आता सगळीजण मजा घेत असतात. तर प्रियाही तिथे येते आणि प्रियाही म्हणते की मीही काही इंटरनेटवरनं नावं काढलेली आहेत, त्यातली तुला मी नावं सजेस्ट करते. तेवढ्यातच ना आता तिचा फोन वाजतो. नागराजचा फोन आल्यामुळे ती आता म्हणते की मी आलीसा, लगेच असं बोलून ती रूममध्ये निघून जाते आणि ती फोनवर बोलत असते. फोनवर बोलत असतानाच इथे नागराजने हळूच तिकडनं फोन केलेला असतो, जो मोबाईल त्याला प्रियाने दिलेला असतो. ती आता म्हणत असते की तुम्हाला मी 10 वेळा सांगितले, मला असे कधीही कॉल करत जाऊ नका. त्यावर नागराज आता प्रियाला म्हणतो की काय झालंय, माझ्या वकिलाचं काही करतेस का तू? माझे प्रयत्न चालू आहेत, कसं माझं करणं चालू आहे. वकील भेटला का मी तुम्हाला सांगेन, पण तुम्हाला मी हेही सांगितलं की तुमचं तोंड बंद ठेवा, कारण सायली अर्जुनची इतकी हालचाल सुरू आहे ना, त्यावरनं मला डाऊट येतोय. त्याच वेळेला नागराज आता अर्जुनला पोलीस स्टेशनला आला होता, तेव्हा मी त्याला बघितलं. त्याच्या डोळ्यामध्ये ना एक वेगळीच शाईन होती, वेगळीच चमक होती, जसं काही सगळं काही तो जिंकून बसला आहे आणि त्याला हेही कळलं आहे की तू तन्वी नाही आहेस ते. मग आता जेव्हा हे सगळं काही नागराज बोलतो तेव्हा प्रियाला मात्र खूप मोठा धक्काच बसतो. प्रिया म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे होते. नागराज म्हणत असतो की लक्षात ठेव, बघ माझी लवकरात लवकर सुटका कर, तेव्हाच तू वाचू शकतेस, नाहीतर तुझाही नंबर ह्या जेलमध्येच आहे, मग या जेलमध्येच तू पण येऊन सडणार आहेस. असंही तो जेव्हा त्याला बोलतो ना, तेव्हा मात्र आता प्रियाला टेन्शन येतं. प्रियाला समजून जातं की आता आपलं काही खरं नाही. आता जे काही आपल्याला हा नागराज बोलतोय ते जर एकूण एक शब्द खरं झाला तर आपलं काय होईल, असा विचारच ना आता प्रिया करू लागते. आणि मग प्रिया म्हणत असते की नाही, मी माझ्या परीनं प्रयत्न करते, काळजी करू नकोस, तुझ्या सोडवण्याची तयारी मी केलेली आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता नागराज म्हणतो की बघ मग लवकर काय ते, लवकर जर बघितलंस त्यातच तुझा फायदा आहे, नाहीतर पूर्ण नुकसान आहे. प्रियाला या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र आता प्रिया विचार करते की चला, आपल्याला काही झालं तरी ह्याच्या सोडवण्याची तयारी तर करायलाच हवी, आणि त्यासाठी ती आता कामाला लागलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की सायली ना आता बाहेर आलेली असते, त्याच रेस्टॉरंटमध्ये जिथे ती नेहमी जातात. त्या रेस्टॉरंटमध्ये ती आलेली असताना समोरच तिला आता सचिन आणि साक्षी दिसतात. सचिन आणि साक्षी दिसल्यामुळेच ना आता तिला खूप मोठा तिने सचिनला एका मुलीसोबत पाहिलेलं असतं, आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीच असते. आणि ती मोबाईलमध्ये आता फोटो काढून घेते. ती म्हणत असते म्हणजे आता मी समजत होते की सचिन भाऊजींचं अफेअर आहे, तर ते या मुलीसोबत म्हणजे साक्षी शिकरेसोबत, हे किती भयानक आहे हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती मोबाईलमध्ये फोटो काढते. पण आता सचिन आणि साक्षीने सुद्धा बघितलेलं असतं की समोरच ही आता उभी आहे आणि हिने आपला फोटो काढलाय आणि हिलाही आपण बघितलं आहे. पण आता जेव्हा सचिनला कळले की सायलीने आपल्याला बघितले, तर आता सचिन काय स्टँड केली येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा.